हनी ट्रॅप प्रकरणावरून नाशिकमध्ये बॅनर झळकलेत। हनी ट्रॅपमधील मान्यवरांची नावे ऐकण्यास नाशिककरांना उत्सुकता आहे अशा आशयांचे बॅनर्स लावण्यात आलेत। सध्या नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू आहे, त्यामुळे राज्यभर या हनी ट्रॅपची चर्चा रंगली आहे। दरम्यान या संदर्भात आमच्या प्रतिनिधींना आढावा घेतलाय, पाहूयात। हनी ट्रॅप प्रकरण सध्या राज्यभरात गाजतंय आणि यावरून मागच्या काही दिवसांपासून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि यातच आता नाशिकमध्ये देखील या हनी ट्रॅपच्या प्रकरणाची सोशल मीडियासह आता बॅनर्सच्या माध्यमातून देखील शहरामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। मी आता शहरातल्या MG रोड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी हनी ट्रॅप एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांचे नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत। मनोज, अमित आणि समस्त नाशिककर अशा आशयाचे हे बॅनर सध्या नाशिकमध्ये लागलेले आहेत आणि नाशिककरांना उत्सुकता आहे या हनी ट्रॅपमध्ये नेमकं कोण मान्यवर अडकले त्यांची नावं ऐकण्याची, अशा पद्धतीचा हा सगळा आशय आहे। अज्ञातांनी खरं तर हे बॅनर्स लावलेले आहेत आणि सध्या नाशिकच्या या हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू आहे। संशयित हॉटेल चालक आणि महसूल अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची देखील चौकशी सुरू असल्याचं बोललं जातं आहे आणि या सगळ्यातच आता सोशल मीडियासोबतच आता नाशिक शहरामध्ये या बॅनर्सच्या माध्यमातून या सगळ्या हनी ट्रॅपच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता चौकशीनंतर हनी ट्रॅपमध्ये नेमकं कोण कोण अडकलं आहे यांची नावं समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।